राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटपास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय मोठी व आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 75% पीक विमा हिस्सेचे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा, हेक्टरी 40,000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची स्वतः माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेले आहे। त्याचप्रमाणे बघा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी बघू शकतो, त्या संबंधीचं मोठं अपडेट आलेलं आहे। सर्व काही बातमी पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। बघा, आनंदाची बातमी, पीक विम्याचा दुसरा टप्पा बघा, शेतकरी मित्रांसाठी दुसरा टप्पा केंद्र शासनामार्फत वितरित व्हायला सुरुवातच झालेली आहे। बघा, पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। पीक विम्याचे 75% पीक विम्याचा हिस्सा वाटप करण्याचं सुरुवात झालेली आहे। ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा, ही बातमी वृत्तपत्रामधून समोर आली आहे, म्हणजे पेपरमधून समोर आलेली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे समाधानाचे वातावरण आहे। बघा, शेतकरी मित्रांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, कारण की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2022, 23, 24चा अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, पीक विमा वाटपाची यादीत घोषणा बघा, पीक विमा दुसरा टप्पा सुरू। तुम्ही पाहू शकता की 2022, 23, 24चा मे महिन्यातील 2025 3 वर्षाचा पीक विमा यादी जाहीर झाली आहे। तुम्ही या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता। पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपयांचा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकलेला आहे। बघा, हा निधी तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केलेला असून शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। जिल्ह्यांची यादी समोर सांगणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। बघा, त्याचप्रमाणे पिकानुसार रक्कमही जाहीर झालेली आहे। बघा, पिकानुसार रक्कमही जाहीर झालेली आहे। तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही नक्की तपासा। बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे का हे नक्की तपासा। तुमचं KYC अपडेट असेल, तुमचं फार्मर ID असेल, सर्व काही गोष्टी तपासून घ्या। जर तुमचं फार्मर ID सर्व काही व्यवस्थित असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचा अग्रिम टप्पा म्हणजेच 75% राहिलेला पीक विम्याचा टप्पा आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली असून तुमच्या बँक खाता लवकरच तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण की तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडलेले असतील। बघा, त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यानुसार रक्कम देण्यात आलेली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांची नावे ही यादीत आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे त्यांची ही नावे यादीत आहे। संपूर्ण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। मागील 3 वर्षाचा 2022, 23, 24चा पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे। बघा, कोणकोणत्या पिकासाठी किती रक्कम आहे सर्व बघत आहोत। बघा, भातासाठी 50,000 रुपये, बघा, ज्वारी 33,000, बाजरी 32,000, भुईमूग 45,000, सोयाबीन 55,000, मूग 28,000, बघा, उडीद 25,000, तूर 47,000, कापूस 60,000 आणि मका 36,000। बघा, सर्व काही पिकांची जी रक्कम आहे ती सांगण्यात आलेली आहे। बघा, त्याचप्रमाणे पीक विम्याचे टप्पे, हा पीक विमा 2022, 23, 24 आणि 25 मधील सर्व पिकासाठी एकत्रित होत असून 22 ते 25 पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले असे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांनी सांगितलेले आहे की ज्या शेतकऱ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल त्यांना कालच पैसे मिळाले आहे। बाकी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% रक्कम जमा होणार आहे। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला अग्रिम पीक विम्याचा 75% पीक विमा तुमच्या बँक खात्यावरती जमा झाला की नाही सांगा व तुमचा जिल्हा सांगा। येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट येईल। भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओसोबत। जय हिंद,
जय महाराष्ट्र.